23 मार्चपर्यंत राशीनुसार तुमच्या जीवनात काय आश्चर्य घडणार आहे. व्हिडिओ नक्की बघा. हा दुसरा भाग आहे. नक्की जाणून घ्या येत्या 23 मार्चपर्यंत तुमच्या जीवनात कोणते आनंदाचे क्षण येतील आणि कोणते आश्चर्य घडणार आहेत. पहिला भाग बघण्यासाठी आय बटनवर क्लिक करा. पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब, कमेंटमध्ये तुमची रास कोणती आहे ते सांगा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच अशी नवनवीन माहिती तुम्हाला रोज मिळेल. आपली दुसऱ्या भागातली पहिली रास आहे तूळ रास. तुमच्या कामाचे सकारात्मक परिणाम होतील. जे कोणी तूळ राशीचे विद्यार्थी आहेत त्यांना परीक्षेत चांगले निकाल मिळतील. तुमचे कामावर चांगले लक्ष केंद्रित करावे. जे कोणी अविवाहित लोक आहेत ते एखाद्या मनोरंजक व्यक्तीस भेटतील. या आठवड्यात समाजात तुमचा मान सन्मान वाढण्याची शक्यता आहे. आपली पत्नी किंवा नवऱ्यासोबत रोमॅन्टिक जीवन चांगले राहील. उत्पन्न वाढीसाठी केलेले प्रयत्न फलदायी ठरतील. तूळ राशीच्या लोकांची पैशाची आवक वाढेल आणि अनेक स्रोतांकडून त्यांना पैसे मिळतील. पुढील रास आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लोकांच्या जीवनात महत्त्वाचे बदल होतील. या आठवड्यात मालमत्तेबाबत सुरू असलेल्या वादातून तुम्हाला दिलासा मिळेल. नोकरी आणि व्यवसायासाठी वातावरण अनुकूल राहील. काही लोक त्यांच्या घराची दुरुस्ती करण्याचा विचार करू शकता. तुमच्या जोडीदारासोबत थोडा वेळ घालवावा. नवीन गोष्टी एकत्र एक्सप्लोअर करा. दररोज योगा आणि ध्यान करावे, कारण यामुळे तुम्ही मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि उत्साही राहाल. करिअरच्या प्रगतीसाठी घरातील मोठ्यांचा सल्ला नक्की घ्यावा आणि साहसी उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे. पुढील रास आहे धनु रास. सकारात्मक मानसिकतेने जीवनात पुढे चाल. ज्यांना आपल्या जोडीदारावर प्रेम व्यक्त करायचे आहे त्यांच्यासाठी हा आठवडा खूप शुभ असणार आहे. म्हणूनच आपल्या जोडीदारावर खूप चांगल्या प्रमाणे प्रेम व्यक्त करा. तुम्हाला तुमच्या कामात अपेक्षित परिणाम मिळतील. कुटुंब आणि मित्रांबरोबर आनंदाने भरलेल्या क्षणांचा आनंद घ्यावा. तुम्ही ऑफिसमध्ये असाल तर तुमच्या कामगिरीचे कौतुक होईल. आपल्या दैनंदिन दिनचर्येकडे लक्ष द्यावे. या आठवड्यात जास्त खर्च झाल्यामुळे तुमचे मन अस्वस्थ राहू शकते. म्हणूनच घाईघाईने काहीही खरेदी करू नका आणि आपला खर्चाकडे लक्ष द्या. पुढील रास आहे मकर रास. मकर राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा राहणार आहे. त्यांना शौर्याचे चांगले फळ मिळेल. जे कोणी व्यवसाय करतात त्यांच्या जीवनात मोठे यश मिळेल. तुमचे मित्र तुमची प्रशंसा करतील. नात्यांमध्ये प्रेम आणि प्रणय क्रीडा वाढेल. आरोग्यामध्ये चढ उतार संभाव्य आहेत. शैक्षणिक कार्यात चांगले परिणाम मिळतील. तुम्ही जर जुनी कधी गुंतवणूक केली असेल तर त्यात काही लोकांना आर्थिक लाभ होईल. आर्थिक बाबतीत महत्त्वाचे बदल होतील आणि आर्थिक तंगीतून दिलासासुद्धा मिळेल. जे लोक व्यवसाय करतात त्यांना व्यवसायाच्या निमित्ताने प्रवासाची योग येतील आणि जे कोणी विद्यार्थी आहेत त्यांना अभ्यास करावासा वाटेल. पुढील रास आहे कुंभ रास. जीवनातील समस्या शांत चित्ताने सोडवाव्यात. तुमच्या संपत्तीत वाढ होण्याच्या नवीन संधी मिळतील. कामातील अडथळे दूर करण्यासाठी वरिष्ठांचा सल्ला नक्की घ्यावा. आज मित्रांच्या मदतीने कामातील अडथळे दूर होतील. तुम्ही जर ऑफिसला जात असाल तर ऑफिसमधील सहकाऱ्यांसोबत काम करावे जेणेकरून ते पटापट होतील. मालमत्तेबाबत सुरू असलेले वाद मिटवण्याचा प्रयत्न करावा.
तुमच्या भावना तुमच्या जोडीदारासमोर उघडपणे व्यक्त करा, म्हणजे समोरच्याला तुमच्या मनात काय चालले आहे ते नक्की कळेल. आत्मविश्वासाने आव्हानांचा सामना करावा. आपली शेवटची रास आहे मीन रास. मीन राशीचे लोक या आठवड्यात भाग्यशाली राहतील. काही लोक या आठवड्यात नवीन मालमत्ता खरेदी करू शकतात. करिअरशी संबंधित निर्णय अतिशय हुशारीने घ्यावा. तुम्ही तुमच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे. हा आठवडा आर्थिक बाबतीत चढ उतारांनी भरलेला असेल, म्हणून आताच नवीन काम सुरू करणे टाळावे. तुमचे जीवन अनपेक्षित बदलांसाठी तयार राहावे. आरोग्याकडे लक्ष द्यावे. मीन राशीच्या लोकांचे हा आठवडा कुटुंबाच्या सहकार्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतील. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण आम्हाला आपल्या आवडत्या देवता, कथा किंवा विषयांबद्दल सूचना देऊ शकता. आमच्या कमेंट सेक्शनमध्ये आपले विचार आणि अभिप्राय नक्की शेअर करा. धन्यवाद.